खासदार सुप्रिया सुळे यांनी बनेश्वर येथील रस्ता पूर्ण व्हावा यासाठी उपोषण सुरू केलं होतं। अखेर प्रशासनानं 2 मे पासून काम सुरू करण्याचं जे आहे ते आश्वासन दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषण पाठीमागे घेतले आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत बनेश्वरचे काही विश्वस्त आणि ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। तुमची प्रमुख मागणी होती हे रस्ता पूर्ण व्हावा, अखेर 2 मे पासून याचं काम सुरू होणार आहे, काय वाटतंय? नमस्कार, मी बनेश्वर ट्रस्ट विश्वस्त ज्योती चव्हाण। तर आमची अशी मागणी होती की बनेश्वर हे एक निसर्गरम्य स्थान आहे आणि पर्यटकांची खूप गर्दी असते। शिवरात्रीला श्रावण महिन्यामध्ये इतकी गर्दी असते ना, आणि भाविक पण खूप येतात। आपल्या जवळच नारायणपूर, बालाजी, जेजुरी आणि बनेश्वर हे एक दिवसाची सगळ्यांची ट्रिप होती आणि त्या माध्यमातून बहुतेक पर्यटक इथे येत असतात आणि त्यांना इथं येऊन सगळं निसर्गरम्य पाहून खूप आनंद होतो। पण आमची अशी मागणी होती की सगळेजण येतात, पण येताना इतकी त्यांचं म्हणजे नाराज असतात की बनेश्वरचा रस्ता चांगला नाही आहे। त्यामुळं आम्ही बनेश्वरचा रस्ता व्हावा म्हणून मागणी खूप वेळा केली होती आणि आज सुप्रियाताईंच्या माध्यमातून ते 2 मेला चालू करणार आहेत रस्त्याचं काम। यावरती तुम्ही समाधानी आहात का 2 मे पासून? कारण याच्या आधी देखील सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, उपोषणाचा इशारा दिला होता आणि पुन्हा एकदा त्यांना उपोषण करावं लागलं। तर पुन्हा उपोषण करायला लागलं, मग कामं झाली नाही म्हणून उपोषण करायची वेळ आली। आज सुद्धा आपण बनेश्वर चरणी आम्ही सुद्धा विश्वस्तांनी संपूर्ण महाराज बनेश्वर महाराजांनी सुप्रियाताईंना आज न्याय दिला। ह्या अगोदर दिलं होतं, पुन्हा आत्ताचा हा न्याय मिळालेला, ह्या न्याय मिळाल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण आमचं बनेश्वरचं नाव झालं। बनेश्वरचा रस्ता होणारच, काही झालं तरी रस्ता होईल। आणि ह्या रस्त्याचं नियोजन साधारण आत्ताच्या हिशोबाने न बघता 2025 वर्ष 2050च्या हिशोबाने बघावं एवढंच आग्रह धरतो आम्ही आता की वारंवार असं कोणावर ते परत रस्ता नाही आहे, रस्त्याचे नादूर तात्पुरता नको आहे, अशी आम्ही एक तुमच्या माध्यमातून म्हणजे प्रसार माध्यमातून विनंती करतो। काय भावना आहेत? खरं तर बनेश्वरचं मंदिर प्रसिद्ध आहे, कुठल्या कुठल्या भागातून या ठिकाणी भाविक जे आहेत ते येत असतात आणि या मंदिराचं वेगळेपण काय? ह्या बनेश्वरचं जे वेगळेपण आहे हे फार मोठं धार्मिक आहे। ते आत पिंड आहे, पिंडीच्या आतमध्ये एक साळुंका आहे, तो सतत पाण्यात असतो, त्यातून पाणी सतत बाहेर वाहत राहतं आणि अशा प्रकारचं जागृत देवस्थान म्हणून आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये ते प्रसिद्ध आहे। परंतु वारंवार ट्रस्ट आणि गावकरी आणि ग्रामस्थ यांनी सर्वांनी बरेच वेळा असा प्रयत्न केला की हा रस्ता चांगला होणं गरजेचं आहे। आता अशी परिस्थिती की रस्ता शोधू कुठे रस्ता, जर कुणाला यायचं असेल तर शोधू कुठे रस्ता, अशी परिस्थिती आताची झालेली आहे। तर हा रस्ता होणं हा फार महत्त्वाचं आहे, एवढीच माझी विनंती। काय अडचणी येत होत्या रस्ता नसल्यामुळं? भाविकांच्या काय भावना होत्या? महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून या मंदिरामध्ये अनेक भाविक वर्षभरात येत असतात। हे मंदिर एक महादेवाचं जागृत स्थान आहे। तर त्या येणाऱ्या भाविकांना ह्या खड्ड्यातून रस्ता शोधत यावं लागत होतं। त्यानुसार त्यांनी अनेक तक्रारी ट्रस्टकडे केल्या होत्या। ट्रस्टनीसुद्धा अनेक वेळा गेली 2-3 वर्ष प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे, पण त्यातून कसल्याही प्रकारचं काम अजून चालू केलं गेलेलं नाही। त्यामुळे आमची प्रचंड नाराजी होती, त्यामुळे भाविकांची अनेक नाराजी आहे आणि भाविकांनी अनेक वेळा तक्रार केल्यामुळं आम्ही अस्वस्थ आहोत आणि आम्ही भाविकांच्या विचारासाठी आम्ही अनेक वेळा प्रशासनाला जागरूक करण्यासाठी वेळोवेळी त्यांना आम्ही ठराव करून प्रस्ताव दिलेले आहेत। आज माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ह्या प्रशासनाला जाग यावी म्हणून उपोषण देखील केलेलं आहे। तर नुसतं हे रस्त्याचंच नुसतं मागणी नाही, तर इथं येणाऱ्या भाविकांना इथं काही सुविधा उपलब्ध व्हाव्यात ह्याच्याकरता विकास आराखडा आणि त्यानुसार ह्या मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जासुद्धा प्राप्त व्हावा यासाठी पण आम्ही प्रयत्नशील आहोत। आज रस्त्याची आहे ती मागणी पूर्ण झालेली आहे, 2 मे पासून काम सुरू होणार आहे असं सांगितलं जाते, यावरती तुम्ही समाधानी आहात का? सुरू झाल्याशिवाय आम्ही काही म्हणू शकत नाही, कारण ह्याच्या आधीसुद्धा प्रशासनाने आम्हाला अनेक वेळा आश्वासन दिलेले आहेत, पण आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचं काम इथं सुरू करण्यात आलेलं नाही, त्यामुळे आम्ही समाधानी नाहीत। काका तुम्ही? नाही समाधानी नाही, म्हणजे काम सुरू 2 मे पासून झाल्यानंतर आम्ही समाधानी, तोपर्यंत आम्ही समाधानी नाही आहे। काम सुरू होणार आहे तेवढंच खात्रीशीर आम्हाला आज आश्वासन ताईंना मिळालेलं आहे, खासदारांना
मग काम चालू झाल्यानंतर खूप आनंद वाटेल सर्व ग्रामस्थांना विश्वस्तांना सुद्धा. काय सांगाल का? काम ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेसच खऱ्या अर्थाने आम्ही समाधानी मिळाला. आहोत. आज आम्हाला न्याय मिळाला आहे असं आम्ही फक्त न्यायासाठी समाधानी आहोत की एक लेखी त्यांनी दिलं आहे म्हणून. परंतु काम ज्यावेळेस पूर्ण होईल आणि प्रत्यक्ष चालू होईल ना त्यावेळेसच आम्ही तर बोलत तुमच्या ABP माझाचे आम्ही तुमचे खरं अर्थाने ऋणी आहे. कारण तुम्ही आज काय का होईना आमच्यासाठी TV वर म्हणा किंवा माध्यमातून तुम्ही आमच्या तक्रारी जगापर्यंत पोहोचवताय याबद्दल मी तुमचं पहिले आभार मानतो. तुम्ही सगळेजण सातत्यानं असं म्हणता आहेत की आम्ही ज्यावेळेस काम सुरू होईल त्याच वेळेस समाधानी होऊ. याच्या आधी अनेक वेळा आश्वासनं देण्यात आलीत का तुम्हाला? हो, आश्वासनं खूप वेळा झाली आहेत. परंतु मला असं म्हणायचं आहे की एखादं लहान मुलं असतं आणि त्या मूल रडत असलं की आपण त्याला चॉकलेट देऊन गप्प करतो. तशा प्रकारे नाही, रस्ता आहे ना होईल, 2 महिन्यात होईल, 4 महिन्यात होईल, आमचे प्रयत्न चालू आहेत असं आम्हाला नुसते आश्वासनं दिली गेली. आणि दुसरी एक गोष्ट मला म्हणायचं आहे की महाबळेश्वरला जसे पर्यटक जातात तसेच निसर्गरम्य म्हणून ह्या आमच्या भोरवेल्ला, मुळशी, मावळ आणि तसंच पुणे जिल्ह्याचं हे एक धार्मिक क्षेत्र असून, जागरूक क्षेत्र असून खूप प्रसिद्ध आहेत. त्याच्या आतल्या पंचलिंगामधून पावसाळ्यातून वर पिंडीवर पाणी येत असतं. म्हणून इतक्या जागृत स्थळी बहुतेक खूप म्हणजे पर्यटक एक असतात. आणि महाबळेश्वरला जसा दर्जा आहे तसाच आमच्या बनेश्वरला सुद्धा प्रेक्षणीय स्थळ, निसर्गरम्य स्थळ म्हणून दर्जा द्यावा. आणि तात्पुरतं जसं लहान मुलाला चॉकलेटचं आश्वासन देऊन थांबवतात रडणं, तसं आम्हाला न थांबवता कायमस्वरूपी की त्या पर्यटकांना येताना इतकं समाधान वाटलं पाहिजे की बाबा खरंच खूप निसर्गरम्य स्थळ, रस्ता चांगला, खूप सुविधा, सगळं व्यवस्थित आहे, एवढंच व्हावं अशी माझी इच्छा आहे. तर हे होते बनेश्वरचे ग्रामस्थ आणि ट्रस्टचे विश्वस्त. त्यांच्या ज्या भावना आहेत तुम्ही ऐकल्यात. ज्यावेळेस रस्त्याचं काम सुरू होईल त्याच वेळेस आम्ही समाधानी होऊ असं जे आहे ते यांचं म्हणणं आहे. आता यातून नेमकं खरंच हे काम सुरू होईल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ABP माझा, बनेश्वर, भोर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.